नागपूर अधिवेशनात उद्धव ठाकरे हे पहिल्या दिवसापासून सहभागी होणार आहेत। मुंबईतल्या विशेष अधिवेशनाला ते अनुपस्थित होते। नागपूर अधिवेशनात मात्र ते सहभागी असतील। 15 डिसेंबरला उद्धव ठाकरे विमानाने नागपूरला रवाना होणार आहेत। 16 आणि 17 डिसेंबरला कामकाजात सहभागी होऊन ते मुंबईलाही परतणार आहेत। त्यानंतर पुन्हा नागपूरला जाऊन अधिवेशनात ते सहभागी होणार आहेत। तर 16 आणि 17 डिसेंबरला कामकाजात सहभागी होऊन ते मुंबईला परततील आणि त्यानंतर पुन्हा ते नागपूरला जाऊन अधिवेशनात सहभागी होतील। मुंबईतल्या विशेष अधिवेशनाला ते अनुपस्थित होते, मात्र नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ते सहभागी होणार आहेत। नागपूर अधिवेशनात उद्धव ठाकरे हे पहिल्या दिवसापासूनच सहभागी होणार आहेत। 16 आणि 17 डिसेंबरला ते कामकाजात सहभागी होऊन मुंबईला परतणार आहेत। विधानसभेच्या मुंबईत झालेल्या विशेष अधिवेशनाला उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती होती, मात्र नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी ते पहिल्या दिवसापासूनच उपस्थित राहणार आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी वेदांत नेप। वेदांत, ज्या प्रकारे आपण बघितलं विशेष अधिवेशन 3 दिवसाचं मुंबईत पार पडलं, त्यामध्ये उद्धव ठाकरे हे येऊ शकले नाही। मात्र आता जेव्हा हिवाळी अधिवेशन नागपूर इथे होणार आहे, तिथे उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून ऍक्शन मोडवर पाहायला मिळणार आहेत। 16 ते 21 या दरम्यान हे हिवाळी अधिवेशन होईल, त्यामुळे 16 आणि 17 तारखेला कामकाजात उद्धव ठाकरे सहभागी होतील। त्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे हे अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे याच दरम्यान महाविकास आघाडीला जर विरोधी पक्ष नेते पदासंदर्भात जर मान्यता देण्यात आली किंवा त्या संदर्भात सकारात्मक पावलं विधानसभा अध्यक्षांकडून घेण्यात आली, तर विरोधी पक्ष नेते पद संदर्भात सुद्धा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेतला जाईल आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहतील। श्रुती, नक्कीच धन्यवाद वेदांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।